आयुष्य हे एक शर्यत आहे की प्रवास हेच काही कळत नाहीये. कारण दिवस असा उगवतोय ना असा मावतोय, आपण मात्र पैशाच्या मागे धावत राहतोय. आयुष्यामध्ये आपण सर्वजण खूपच व्यस्त आहोत. आपण कशा मागे धावतो आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. फक्त धावायचं चालू आहे. शाळेमध्ये असताना मार्कच्या मागे धावायचं, जॉबला असताना पैशा मागे धावायचं आणि म्हातारपणी एकदम लक्षात येतं की आयुष्यभर आपण कोणत्या तरी चुकीच्या गोष्टी मागे धावत आहोत. आणि मग खरंच असं वाटतं की आयुष्य एक प्रवास आहे की शर्यत. त्यामुळे आपण आपलं ठरवायचं की आपण आपलं आयुष्य कसं जगायचं. आपण आपल्या आयुष्यात शर्यत लावायची का आपलं आयुष्य प्रवास करत सुखानं आणि समाधानाने जगायचं. पैसे कमवणं ही तर गरजच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला आपलं मानसिक समाधान पण टिकवायचं आहे आणि आपण आपलं आयुष्य आनंदी जगायचं आहे. आणि आपल्या आयुष्यात आपण कायम पॉझिटिव्ह राहायचं आहे. निगेटिव्ह हा विचार जास्त करायचा नाही. आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू तेवढंच आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह होत राहणार आहे. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे. सकाळ सकाळ म्हणजे सकाळ नाही आहे, डबा करून दिलाय. तर मिस्टर गेले शाळेत. आता मला आवरायचं आहे. भांडे घासून ठेवलेत मी, पण किचन घासायचं राहिले माझं. रात्री डाळ आता दूध थोडे भिजायला घातले होते, ते आधी बारीक करून घेते. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे काल मी सगळं वरचं किचन आवरलं. आज मला खालचं सगळं आवरायचं आहे. तर चला आता तेवढं बारीक करून घेते, किचन धुवून घेते आणि त्यानंतर मग खालचा राहिलेलं आपलं आवरून घेते. तर डाळ आणि तांदूळ मी रात्री भिजायला टाकले होते. आता त्याचं मस्त असं बारीक करून बॅटर तयार करून घेतलंय आणि आता असंच झाकून ठेवणार आहे. तर आता मी घेतलंय लावरायला एरियल पावडर आहे. त्या डब्यामध्ये ओतून ठेवते आणि त्यानंतर मग इथलं काढून हे सगळं पुसून घ्यायचंय मला. आता ही पावडर आधी याच्यात ओतून घेतली. कसं आहे, हा डबा मी एकदाच आणलेला आहे. त्यानंतर अशीच पाऊस आणते आणि ह्याच्यात ओतते. म्हणजे काय होतं, सांडलवण पण होत नाही आणि डबल आपलं पाऊस पण घरात राहत नाही. बाबू चल, ये चल, ये ना, चला चला. लिक्विडचं मी बॉटल जे आहे ना ते एरियलचं आहे आणि ते एकदा आणून ठेवलेली आहे. 3 लिटरची आहे ही बॉटल. आणि आता जे लिक्विड मी पाऊचमध्ये आणलंय ते 2 लिटरचं आहे. तर आता मी असंच पाऊचमध्ये आणत असते. एकदाच ही बॉटल आणली आणि पाऊच आणून त्यामध्ये मी ओतून ठेवत असते. म्हणजे काय होतं, ते खराब पण होत नाही, वायाला पण जात नाही आणि बॉटलमध्ये चांगलं राहतं. इथं जास्त काही गर्दी नाहीये माझी. हे जे फ्रीजमध्ये डबे असतात आपण ते मी इथं ठेवलेले येतं घासून वगैरे सगळं स्वच्छ करून. आणि कसं आहे, इथं आपला हात जातच असतो कायम. एक 10 ते 15 दिवसातून इथं साफसफाई आपली होतच असते. त्याच्यामुळे जास्त काही खराब झालेलं पण नव्हतं. तुम्ही पाहिलंच आता गौरांच्या टायमाला मी साफ करून घेतलेलं होतं. तरी पण म्हटलं आता एक हात मारूया, सगळं काढलंय म्हटलं हे तरी कशासाठी ठेवायचं. तर आता हे पण मग सगळं साफ करून घेतेय. आता इथं पुसायला पण मी जे आपण काल लिक्विड तयार करून ठेवलेलं होतं ना तेच वापरलं. इथं तेलकट वगैरे काही नव्हतं, फक्त धूळ होती थोडीशी, ती पण पटकन अशी पुसून निघाली. आपलं फर्निचर काही नाहीये, त्याच्यामुळं अशाच ह्याच्यात आपण हे सगळं काही असं व्यवस्थित ठेवलं तरी आपलं घर अतिशय सुंदर दिसतं.
फक्त आपण आहे ना आहे त्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे. आपल्याकडं हे नाहीये ते नाहीये असं म्हटलं तर आपल्याकडं काहीच राहत नाही. आपण आहे त्या गोष्टींमध्ये समाधान मानलं तर सगळंच आपल्याला भेटतं. मी तर माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप समाधानी आहे. कारण माझ्याकडे जेवढं जे आहे ना त्यातच मी समाधान आहे. दुसऱ्याकडे काय आहे याचा विचार मी कधीच करत नाही. माझ्याकडे काय आहे याचा मी विचार करते आणि काही नाहीये त्याचा मी कधीच विचार करत नाही. तर पाहिली मस्त अशी काठवट मी घेतलेली आहे. ही काठवट घेतली मी मांदळीमध्ये, कारण खूप वर्षांपूर्वी आईकडे ही काठवट होती आणि ह्या काठवटीत मी पण भाकरी केलेल्या आहेत, म्हणून मला ती घ्यायचीच होती आणि चांगल्या किमतीत भेटली त्यामुळे मी ती घेतली पण. आणि खरंच खूप जड आहे आणि चांगलं लाकूड पण चांगलं आहे तिचं. तर आता तिकडचा कडप्पा वाळतोय तोपर्यंत इकडच्या कप्प्यामध्ये मी साफसफाई करून घेते. तर माझे खालचे कडापे आवरून झालेत. खालच्या कप्प्यांमध्ये मी सगळं पुसून घेतलं आणि मग पेपर टाकून सगळे आपले जेवढे भांडे तिथे मी लावायचे तेवढे लावून दिले.
इथे मी काय केलंय, वरती जेवढे मला गरजेचे वाटतात ना तेवढेच भांडे वरती ठेवलेत. बाकी सगळे भांडे जे आहेत ना जास्तीचे, ते सगळे मी भरून ठेवून दिलेले आहेत. कारण आपण जेवढे भांडे वापरायला आपल्याला कमी लागतात तेवढे आपण वापरतो, परंतु जेवढे जास्त वरती असतात ना तेवढे भांडे आपले घासायला यायला पडत असतात. त्यामुळे आता ह्या वेळेस तर इतके भांडे मी ठेवून दिलेत ना, बरेचसे भांडे ठेवून दिलेत. कारण आता आम्ही तिघच आहोत आणि तिघांच्या मानाने भांडे भरपूर आहेत वरती. म्हणून मी काय केलं, बरेचसे भांडे मी ठेवून दिलेत. खालचं आवरून झालं, स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेलं होतं, त्यामुळे भांडे पण घासून घेतले आणि लगेच किचन वगैरे सगळं म्हणलं आता धुवून घ्यावं. किचन मी संध्याकाळी किंवा सकाळी एकदा असं धुतच असते. सकाळी जर मला धुवायला नाही झालं तर मी संध्याकाळी किचन धुत असते. पण एक टाइम मी किचनला असा हात मारते आणि एक टाइम फक्त पुसून घेत असते. त्याने काय होतं, किचन आपला अगदी स्वच्छ राहतं आणि थोडाफार जर उडालेला असलं ना फोडणीचं वगैरे, त्याला पण लगेच आपण हात मारून घ्यायचं, म्हणजे तेलकट डाग राहत पण नाहीत आणि आपली किचनची जी टाईल असते ती चांगली राहते. तर किचन मस्त असं धुवून झालं. त्यानंतर आता मला पुसायचे होते मशीन माझ्या किचन मध्येच आहे. आता पाहू शकता, मशीन नवीनच आहे. मशीन घेतलेलं, पहिलं जुनं होतं ते थोडंसं खराब झालं, त्यामुळे मी हे मशीन घेतलंय कपड्याचं. ते पण मस्त असं स्वच्छ पुसून ठेवते. आणि आता फ्रीज पण मला पुसायचंय, वरूनच पुसणार आहे. फ्रीज आतमधून मला अजून काढायचंय. तर पहा, आता ही मशीन जरी मी पुसली ना, ती पण मी काल बनवलेले लिक्विड मध्येच थोडंसं कापड बुडून चांगलं पिळून घेतलं आणि त्यांनी एक हात मारला आणि दुसऱ्या कापडात दुसरा हात मारला. चकाचक असं मशीन माझं निघालं. आता फ्रीजला पण मी तेच करणार आहे. पहा, तिथं थोडं मी आधी त्या पाण्यात बुडवून घेतलं, त्यानंतर मग पिळून घेतलं आणि चांगल्या कापडाने मी ते पुसून घेत आहे. डबल पुसलं की फ्रीज एकदम असं नव्यासारखं चमकायला लागलं. आपल्या आतमध्ये जे फ्रीजमध्ये डाग पडलेले असतात ना, ते सुद्धा डाग आहेत ना ह्या पाण्याने निघून जातात लिक्विडने. असंच करायचं, घ्यायचं थोडंसं लिक्विड, थोडंसं कापडावर हे करायचं आणि फ्रीजला थोडंसं हलक्या हाताने चोळायचं. आतमध्ये चोळलं तरी पण डाग सगळे निघून जातात आणि परत ते एकदा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं. आणि जास्त जोर पण लावायला लागत नाही आपल्याला. काही वेळेस कसं, घासणीने जरी घासलं ना, मग घासणीने तरी पण आपलं फ्रीज कधी कधी निघत नाही, चिवट डाग झालेले असतात. तर हे डाग राहत नाहीत, ते डाग लगेच निघून जातात. आणि तसंही वरच्यावर जर फ्रीज साफ केलं तर आपले फ्रीज लवकर साफ होतं. तर आता किचन मधलं फ्रीज झालं, त्यानंतर मशीन वगैरे सगळं काही आवरलं. आता म्हटलं चला झाडून घ्यायच्या आधी हे सगळं वरचं झटकून घ्यावं. त्यामुळे आता हे सगळं झटकून घेते मी, त्यानंतर झाडून फरशी करायची. ताईंनो, मैत्रिणींनो, येताना व्हिडिओ तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचा येतो, परंतु त्यासाठी अख्खा दिवस गेलेला असतो. हे सगळं काम करताना माझा पूर्ण दिवस गेलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा, कारण एका युट्यूबरचं ह्या एका व्हिडिओ मागं खूप कष्ट असतं, खूप कष्ट करावं लागतं. त्याच्यात व्हिडिओ घ्यायचे, शूटिंग करायचं, त्यानंतर मग एडिटिंग करायचं. व्हिडिओ पब्लिक होईपर्यंत कमीत कमी 4 ते 5 तास वेळ लागतो. एवढा वेळ द्यावा लागतो, तेव्हाच व्हिडिओ तयार होतो. व्हिडिओ करणं किंवा युट्यूबवर काम करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, परंतु व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करत जावा. तर पहा, मस्त असं माझं किचन रेडी झालंय. अजून रॅकला भांडे माझे लावायचेत काही, ते तसेच येतं. लाईट गेलेली आहे आमची, त्यामुळे अंधार झालाय सगळा. तर पहा, घरातलं काम आवरलं, त्यानंतर पाऊस यायला पण सुरुवात झाली, म्हणून मग धुणं आधी काढून आणलं, त्याच्या घड्या घालून ठेवते म्हटलं, कारण आता लागायचंय स्वयंपाकाला. संध्याकाळचे 5 वाजून गेलेत. म्हटलं चला आता कपड्यांच्या घड्या घालून ठेवू, चहा पाणी झालं की स्वयंपाकाला लागू. मी कपड्यांच्या घड्या घालत होते तोपर्यंतच इतका जोराचा पाऊस आलाय की पहा, आता मी थोडंसं शूट घेतलंय त्याचं, पण भरपूर पाऊस आलाय. काय आपलं काम झालं आणि पावसाला सुरुवात झाली. कपडे वाळून द्यायला बाहेर थोडासा पाऊस चालूच होता, परंतु मला करायचं होतं स्वयंपाक, त्याच्यामुळे मी लागले स्वयंपाकाला. इथं काय केलंय, मी तांदूळ घेतलेत आणि राजमा घेतलाय. आता मी राजमा आणि तांदूळ एकत्र शिजवणार आहे. आज बबलूला खायचा होता राजमा आणि भात, त्याच्यामुळे मी काय केले, आता एका कुकरमध्ये तांदूळ घेतले, स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर राजमा घेतला,
त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, हळद टाकली, मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि शिजण्यासाठी ठेवून दिलं. बबलूला राजमा चावल खूप आवडतो, त्याच्यासाठी मी हा बनवला. पहा आता मस्त अशी शिट्टी झाली. त्यानंतर गॅस कमी केला. तोपर्यंत म्हटलं चला आता गिरवी करावी. 2-3 कांदे कापून घेतले, कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि कांदा परतायला टाकून दिला. कांदा चांगला गुलाबी रंगावर परतायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लसूण, त्यानंतर थोडेसे काजू आणि थोडीशी हावरी घालून घेतली. ते पण सगळं चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर एक टोमॅटो कापून घेतलेलं होतं, त्यामध्ये घालून घेतलं आणि चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून दिलं. तर पहा अशा पद्धतीने वाटण मस्त असं भाजलंय आणि आता त्यानंतर हे थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. ही राजमा रेसिपी खायला अतिशय चांगली लागते आणि राजमा चावल जर खाल्लं, म्हणजेच राजमा भात आपण जर खाल्ला तर खरंच खूप चांगलं लागतं. भाकरीची पण गरज लागत नाही किंवा चपातीची पण लागत नाही. तर पहा आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये हे झालेलं वाटण सगळं घालून घेतलं. तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं. त्यानंतर आपले बेसिक जे मसाले असतात ते घालून घेतले आणि हे सगळे माझे मसाले घरचेच आहेत. मी विकतचा मसाला अजिबात वापरत नाही. मसाला खूप छान झालेला आहे, त्याच्यामुळं विकतच्या मसाल्याची गरजच पडत नाही. मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे. पहा मस्त असा राजमा शिजलेला आहे. आता त्यामध्ये राजमा घालून घ्यायचा, उकळी काढून घ्यायची. उकळी आली की त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी आपला राजमा तयार आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खायला अतिशय चवदार लागते. याच्याबरोबर थोडंसं लिंबू, कांदा आणि काकडी आणि यापैकी काहीच नसलं तर एक पापड घ्यायचा आणि राजमा चावल आणि पापड असं जेवण संध्याकाळचं आमचं आहे. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.